भगवं वादळ येणार आहे, त्या भगव्या वादळाची एक छोटीशी झलक आज या ठिकाणी या शिवतीर्थावरती आपल्याला पाहायला मिळते। कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मुंबईकरांचा वचननामा, संकल्पनामा हा मुंबईकर जनतेच्या समोर ठेवला। 2,65,000 मुंबईकरांनी आपल्याला ज्या सूचना दिल्या होत्या, या सर्व सूचनांच्या आधारावरती आपण आपला संकल्पनामा मुंबईकर जनतेच्या समोर, मुंबईकरांचा वचननामा, मुंबईकरांचा संकल्पनामा हा या ठिकाणी ठेवला। या ठिकाणी खड्डे मुक्त मुंबई असेल, पाताल लोकची निर्मिती असेल, या ठिकाणी पर्यावरणाच्या संवर्धनाकरता 17,000 कोटीचं बजेट असेल, किंवा मराठी चित्रपटांकरता विशेष मल्टीप्लेक्सची स्थापना असेल, किंवा रवींद्र नाट्य मंदिरच्या आधारावरती सर्व मराठी नाट्यगृहांची, रवींद्र नाट्य मंदिरच्या आधारावरती नूतनीकरण या ठिकाणी असेल, मुंबई महानगरपालिकेची इस्पितळ, मुंबई महानगरपालिकेच्या शाळा याचं नूतनीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयी सुविधा, वन जमिनींवरती असलेल्या सर्व वासियांचे पुनर्वसन, या ठिकाणी त्यांना मूलभूत सेवा सुविधा देण्याचं प्रावधान, अशा अनेक प्रकारचे या ठिकाणी प्रोजेक्ट्स, अनेक प्रकारच्या योजना आणि आपल्या लाडक्या बहिणींकरता 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देणं, मुंबई महानगरपालिकेच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या मार्फत ते कर्ज देण्याचा या ठिकाणी प्रावधान सुद्धा आपण आपल्या मॅनिफेस्टोमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। आपण तर गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवून आणले। अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, किंवा त्या वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर त्याच ठिकाणी, त्याच दक्षिण मुंबईमध्ये, त्याच वरळीमध्ये, त्याच भूमीवरती निर्माण करून देण्याचं काम असेल, सीसीटीव्ही कॅमेराचा प्रोजेक्ट असेल, किंवा अभ्युदय नगरचा पुनर्विकास असेल, अशा अनन्य प्रकारची परिवर्तन आपण गेल्या 11 वर्षामध्ये घडवून आणले। तुम्ही 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य केलं। आपण रोज सांगतोय, रोज त्यांना चॅलेंज देतोय की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून या ठिकाणी 25 वर्षामध्ये आपण केलेलं एक काम दाखवा। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, राज्याचे मंत्री आशिष शेलारजी, विनोद तावडेजी, या सर्वांचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करत आहेत। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोलो जय भवानी, जय भवानी। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे। राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, विनोद तावडेजी, रामदासबाई कदमजी, सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो, सणांसाठी राब राबतो। समविचारी पक्ष आता एक पटले सारे, राज्याच्या या विकासाचे वाहू लागले वारे, एक ध्येय, एक विचार, एक झाली कृती, महाराष्ट्राच्या विकासाला पुन्हा महायुती। या ठिकाणी
युक्ती सक्षम ही महिला झाली महाराष्ट्राची आज व्यवसायाला कर्ज दिलं तेही विना व्याज अंगणवाडी बचत गट बाळंत विडा पोषण महिलांच्या या सशक्तीचं या ठिकाणी मी आपल्याला हे सांगत होतो की 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करूनही आपण केलेलं एकही काम या ठिकाणी यांना दाखवायला नाही. 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून या देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार हा उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला त्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे. आणि आज या ठिकाणी मराठी माणसाला साथ घालतायत. अरे तुमच्यातला आणि आमच्यातला फरक हाच आहे की आम्ही मराठी माणसासाठी त्या बीडीडी चाळीमध्ये 560 फुटाचं घर निर्माण केलं आणि तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार करून या ठिकाणी आपला बंगला नंबर 2 तयार केला. बंगला नंबर 2 आपण तयार केला. मराठी माणसाच्या गप्पा करतात. दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% हे जगतात आणि मराठी माणसाच्या हे गप्पा करतात. या ठिकाणी अनेक उद्योगपतींची नावं घेतली. म्हणाले महायुतीचा महापौर होईल तर मुंबईचा अदानिस्तान होईल. अरे उद्धव ठाकरेंचा महापौर होईल तर मुंबईचा पाकिस्तान होईल. आणि या ठिकाणी उद्धवजींपासून उद्धव मामू पर्यंत यांचा जो प्रवास झालेला आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश दिला. बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहानला तुमच्या उमेदवारांनी त्यांच्या बरोबर प्रचार केला. या ठिकाणी तुमच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते आणि शार्जिल इस्लाम आणि उमर खालिदला बेल मिळाली नाही म्हणून आदित्य ठाकरे त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते, चिंता व्यक्त करत होते. हा तुमचा प्रवास आहे. आणि आज या ठिकाणी काल जे प्रेझेंटेशन केलं, अरे तुम्ही त्यांनाच तुमच्या घरामध्ये बोलवून गळ्या भेटी घेतल्या होत्या, त्यांना आलिंगन घातलं होतं. अरे तुमची पोरं त्यांच्या लग्नामध्ये नाचतात आणि तुम्ही आम्हाला मराठी शिकवता. तुमची मुलं शाळेमध्ये फ्रेंच आणि जर्मन शिकतात आणि तुम्ही या ठिकाणी मराठी माणसाच्या गप्पा करता. आणि हा तुमचा ढोंगीपणा आहे, हा तुमचा दुटप्पीपणा आहे. आणि तुमच्या या ढोंगीपणाच्या आणि दुटप्पीपणाच्या भूमिकेला मुंबईकर जनता येणाऱ्या 15 तारखेला जबाब दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या या भूमिकेचा समाचार घेतल्याशिवाय ही मुंबईकर जनता गप्प बसणार नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी, मुंबई शहराचा विकास घडवण्यासाठी आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा बाधित ठेवण्यासाठी मुंबईच्या महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत, त्यांना साथ द्यावी, त्यांचे सहकार्य करावे जेणेकरून मुंबईच्या महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकेल. या मुंबईकरांचं स्वप्न साकार होईल. विश्वास तेरी शक्ती है, संघर्ष तेरी भक्ती है, तेरा कर्म ही. एकटा उभा ठाकतो, सणांसाठी राब राबतो. समविचारी पक्ष आता एक पटले सारे राज्याच्या या विकासाचे वाहू लागले वारे. एक ध्येय एक विचार एक झाली कृती महाराष्ट्राच्या विकासाला पुन्हा महायुती. या ठिकाणी सक्षम ही महिला झाली महाराष्ट्राची आज व्यवसायाला कर्ज दिलं तेही विना व्याज अंगणवाडी बचत गट बाळंत विडा पोषण महिलांच्या या सशक्तीचं. या ठिकाणी मी आपल्याला हे सांगत होतो की 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करूनही आपण केलेलं एकही काम या ठिकाणी यांना दाखवायला नाही. 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून या देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार हा उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला त्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे. आणि आज या ठिकाणी मराठी माणसाला साथ घालतायत. अरे तुमच्यातला आणि आमच्यातला फरक हाच आहे
की आम्ही मराठी माणसासाठी त्या बीडीडी चाळीमध्ये 560 फुटाचं घर निर्माण केलं आणि तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार करून या ठिकाणी आपला बंगला नंबर 2 तयार केला. बंगला नंबर 2 आपण तयार केला. मराठी माणसाच्या गप्पा करतात. दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% हे जगतात आणि मराठी माणसाच्या हे गप्पा करतात. या ठिकाणी अनेक उद्योगपतींची नावं घेतली. म्हणाले महायुतीचा महापौर होईल तर मुंबईचा अदानिस्तान होईल. अरे उद्धव ठाकरेंचा महापौर होईल तर मुंबईचा पाकिस्तान होईल. आणि या ठिकाणी उद्धवजींपासून उद्धव मामू पर्यंत यांचा जो प्रवास झालेला आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश दिला. बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहानला तुमच्या उमेदवारांनी त्यांच्याबरोबर प्रचार केला. या ठिकाणी तुमच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते आणि शार्जिल इस्लाम आणि उमर खालिदला बेल मिळाली नाही म्हणून आदित्य ठाकरे त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते, चिंता व्यक्त करत होते. हा तुमचा प्रवास आहे. आणि आज या ठिकाणी काल जे प्रेझेंटेशन केलं, अरे तुम्ही त्यांनाच तुमच्या घरामध्ये बोलवून गळ्याभेटी घेतल्या होत्या, त्यांना आलिंगन घातलं होतं. अरे तुमची पोरं त्यांच्या लग्नामध्ये नाचतात आणि तुम्ही आम्हाला मराठी शिकवता. तुमची मुलं शाळेमध्ये फ्रेंच आणि जर्मन शिकतात आणि तुम्ही या ठिकाणी मराठी माणसाच्या गप्पा करता. आणि हा तुमचा ढोंगीपणा आहे, हा तुमचा दुटप्पीपणा आहे. आणि तुमच्या या ढोंगीपणाच्या आणि दुटप्पीपणाच्या भूमिकेला मुंबईकर जनता येणाऱ्या 15 तारखेला जबाब दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या या भूमिकेचा समाचार घेतल्याशिवाय ही मुंबईकर जनता गप्प बसणार नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी, मुंबई शहराचा विकास घडवण्यासाठी आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवण्याकरता मुंबईच्या महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत, त्यांना साथ द्यावी, त्यांचे सहकार्य करावे, जेणेकरून मुंबईच्या महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकेल. या मुंबईकरांचं स्वप्न साकार होईल. विश्वास तेरी शक्ति है, संघर्ष तेरी भक्ति है, तेरा कर्म ही तेरी विजय है, तेरी विजय है, तेरी विजय है. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. खूप खूप धन्यवाद माननीय